आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? शन्याचं नाटक होतं सर. किती पैसे दिले? पैसे नाही दिले. मला नाही खरं वाटत. राधिका, लाखभर रुपये द्यायला मी काय मूर्ख आहे का? लाखभर मागितले? नाही दिले सांगतोय ना. इतकाही मूर्ख नाहीये मी. म्हणजे थोडे तरी आहात. नाही, मी बोलले तर राग येईल तुम्हाला, पण परिस्थितीचं भान ठेवून वागा. शन्या पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, ओळखा. आतापर्यंत किती पैसे उधळले तिच्यावर? इतके कष्टानं कमावता तुम्ही, ते पैसे वाया जाणार नाही हे तरी बघा. लक्ष्मी चंचल असते, म्हणून पैसा जपून वापरायचा असतो. झालं? नाही झालं बोलून. आता जा. तुमची बायको म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून, हितचिंतक म्हणून मला राहून राहून असं वाटून राहिलं का वेळीच सावरा स्वतःला. तुम्ही चुकताय याची जाणीव तुम्हाला कोणीतरी करून द्यायला हवी, आणि ती मी करून देते. आणि वाईटपणा पण मीच घेते. पण हे फक्त मी आईंना वचन दिलंय म्हणून. राधिका आंटींना सगळं कळलं. नगं, पण कसं कळलं असेल सगळं? आता ते इम्पॉर्टंट नाहीये. द थिंग इज की तू सगळं खोटं वागलीस हे गॅरी अंकल समोर हायलाइट झालंय. नाही यार, ती मुद्दाम गॅरी समोर इतकं लेक्चर देत होती माहितीये मला. लेक्चर? तिने तुला खूप लेफ्ट राईट बोलला असणार आहे. आय नो. तिना म्हणजे तुला शालजोडीतले मारले असतील तिने. काय तुम्ही सगळे का असं बोलतात? नॉर्मल भाषेत बोला ना. मग मला 10 वेळा विचारावं लागतं. आता शालजोड काय असतं ग? शालजोड इज शुगर कोटिंग टाईप बोलायचं. म्हणजे गोड गोड बोलली असेल पण खूप ओरडली असेल. एनिवे, आता काय करायचंय ते सांग. काय आता? गॅरी खूप चिडलाय माझ्यावर. यार, मला काही कळतच नाही. आता बहुतेक परत टेम्पल समोर बसायची वेळ येते. अरे यार, मला असं वाटलं होतं या किडनॅपिंगच्या ड्रामा नंतर सगळं ओके होईल, आमचं पॅचअप होईल, गॅरी माझं सगळं ऐकेल. किती स्वप्न बघितली होती मी. किडनॅपिंगचे पैसे आपण थोडेसे खेड्याला देऊ, बाकीचे आपण घेऊ, शॉपिंग करू. सगळ्या स्वप्नांवर पाणी पडलंय ना. पण आता हो ना यार, आपला लास्ट ऑप्शन होता यार. आता काय करायचं यार? ऐक, काहीतरी मार्ग निघेल. विल फाइंड आउट सम वे. बाबा, आज तर गंमतच झाली. काय? आई, तुम्ही सांगितलं नाही बाबांना? काय सगळं? आई, अहो सकाळी बकुळा मावशीने सांगितलं ते शन्याचं. हो ग बाई, रे तुम्ही विसरूनच गेले, डोक्यातूनच निघून गेलं पाय. पण एका दृष्टीनं बरंच झालं बाई. हे असंच घडायला पाय होतं पा. अरे तुम्ही कोड्यात काय बोलताय? मला कळेल असं बोला ना. काय सांगत होती बकुळा मावशी? अहो बाबा, बकुळा मावशीने सकाळी सांगितलं का शन्याला कोणीतरी किडनॅप केलं म्हणून. काय? तिला कोण किडनॅप करणार आहे? वेळ लागला का कुणाला? 2 तासात तिला परत आणून देईल. ते तर आहेच. आणि कोण घेऊन जरी गेला असेल ना तरी वापस आणेल. ही बया वात आणेल, वात. चाल काय तर काय. अरे त्या किडनॅपरलाही सांगेल मला शॉपिंग करायची आहे, मला पिझ्झा बर्गर खायचा आहे. खरंय बाबा. अहो पण गंमत तर पुढेच आहे. म्हणजे बकुळा मावशीने जे सांगितलं सकाळी ते सगळं खोटं होतं, अफवा होती ती. शन्याला कोणीही किडनॅप केलेलं नव्हतं. बाई, अहो आई, आता हे पा, सकाळी सकाळी आपल्याला बकुळा मावशीने सांगितलं, त्याच्यानंतर मी निघाले ऑफिसला. आता ऑफिसला जाता जाता आज सकाळी एकटीच बडबडत तू माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरती हिंडत होतीस. काही वाटते ते बोलू नकोस. म्हणजे हे नव्हतं झालं असं काही. मला खरंच हे नाटक होतं सगळं. आपलं पॅचअप गेलं खड्ड्यात तू आत्ताच्या. चल गॅरी, प्लीज ऐक ना माझं यार. चल शनाय, बाहेर हो. नको ना. बाहेर हो. ऐक तर आधी माझं.
पा ही अशी आहे शन्या. काय बरं हे असं आहे काय बाई पोट्टी आहे का काऊन जर तू सोडलं असतील चांगले कान पिळायचे ना तिचे खोट्टी कुठली बिंडोक पोरगी आहे, एक नंबरची मूर्ख. नाही तर का अरे, आजकाल ते दिवस काही सांगता येतात का? एका दिवशी त्या गोष्टीसारखं व्हायचं, लांडगा आला रे आला. हो बाबा माहितीये. सुनबाई, संकट कधी सांगून येत नाही. समजवा तिला कोणी, तिला तरी कोण समजावणार आहे म्हणा. पण तिला कळायला हवं, ती कुणाची तरी मुलगी आहे, तिलाही आई वडील आहे. काय कमी जास्त झालं तर आई बापानं कुठे जायचं? हे आजकालची मुलांना खरंच आई वडिलांचा विचारच करत नाही. बाबा तुमचं बरोबर आहे, पण तिला कोण समजवणार? गुरुही तसलाच आहे. अरे, आपलंच नाणं खोटं आहे. एक बर झालं पाय हे सगळं का नाही त्या डोळ्यासमोर होत आहे काय ते डोळे उघडतील डोकं ठिकाणावर येईल त्याचं. ही पोट्टी माझ्या गुरुच्या आयुष्यातून निघून गेली ना तर हत्तीवरून साखर वाटेन पाय मी अख्ख्या गुलमोहर सोसायटीला. ऍटलीस्ट एक 5 to 7 kg असेल. गुड ना मग. म्हणजे आपल्याला घरी नूडल्स बनवून खाता येतील एवढे पैसे नक्की मिळतील. ई एवढी मेहनत करून इतकेच पैसे मिळणार आहेत फक्त? अगं तेवढे मिळतात ते तरी बघ ना आधी. आपण कधी आयुष्यात न्यूजपेपर सिरियसली वाचला नाहीये, पण आज तेच आपल्या मदतीला आलेत. खेड्याचा फोन आहे. हॅलो डार्लिंग, पॅचअप गर्ल. कसं वाटतंय गुरुसोबत? इडियट. कसं वाटणार आहे? इडियट सनया? कारण पॅचअप नाही ब्रेकअप झालाय. काय अगं पण कसं? इट्स ऑल बिकॉज ऑफ दॅट गुड फॉर नथिंग. म्हणजे काय म्हणाली काय ती? म्हणजे गुरुनाथ पुन्हा राधिकाकडे गेला की काय? अरे नाही रे, तसं नाही. गॅरी समोर सगळं ओपन अप केलं की मी किडनॅप झालेच नव्हते. काय हो. काय म्हणाली काय ती? तिने सगळा ब्लेम माझ्यावर टाकला. मग ठीक आहे. ठीक आहे काय ठीक आहे? नाही ठीक कसं आहे? अरे यार सॉलिड प्रॉब्लेम झाला यार. तू म्हणजे माझं नाव वगैरे घेतलं नाही ना तू? नाही तेवढं कळतं मला. आणि तसंही त्या गुड फॉर नथिंग बोलायचा चान्सच नाही दिला मला. मग ठीक आहे. म्हणजे बरं केलंस. नाहीतर मी आपला जेलमध्ये चक्की पिसिंग वगैरे. खेड्यात तूच सांग यार, काय करायचं आता? हा मी सांगतो 1 मिनिट. अरे यार इथं गडबड झाली यार. म्हणजे शनायाने गुरुच्या आयुष्यात राहायला हवं तरच माझं निभेल. त्याच्या आयुष्यात जोवर प्रॉब्लेम असतील तोवर माझ्या खिशात पैसे असतील. हॅलो, गेलास कुठे आहेस का? सांग ना काहीतरी. का ऐकतोय ना ग, ऐकतोय. बोल. एक मिनिट. गुरुनाथचा फोन. हॅलो शनाया, मला ना एक कॉल येतोय दुसरा. नाही घ्यायचा फोन, माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे का? हो, गॅरीचा कॉल येतोय. सिरियसली? हा सिरियसली यार. हो उचल आणि प्लीज केडा त्याला कन्व्हिन्स कर ना. प्लीज आमचं पॅचअप कर प्लीज. अरे हो यार बोलतो डार्लिंग, तू फोन तर ठेव. हा बाय. मला पहिल्यांदा खूप टेन्शन आलंय. केडा कन्व्हिन्स करेल नको गॅरीला. प्लीज प्रे कर माझ्यासाठी. हो आय नो, पण एवढं टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं नीट. हो यार, एकदा का पॅचअप झाला ना सगळ्या लहान मुलांमध्ये ना असे बर्गर्स आणि फ्राईज वाटेल आणि देवासमोर 10 ग्रॅम पेढे ठेव. अच्छा, आणि हे सगळं कुठून करणार आहेस? पॅचअप झालं की काय गॅरीच कार्ड वापरणार ना. हो ना. तू कधी सुधारणार नाहीस ना. ही शनाया पण ना अशी बिंडोक सारखी वागते ना, हिच्यामुळे दर वेळेला सहन करावं लागतं. राधिकाच्या 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या या शनायामुळे. त्यात हा केड्या नाही फोन उचलत आहे. हा हॅलो, ए केडी, अरे काय तू आहेस कुठे? मी इथेच आहे. मी घरीच आहे. अरे तू फोन का नाही उचलत? किती वेळेचा फोन करतो मी तुला, काय चाललंय तुझं? अरे भाई मी शनायाशीच बोलत होतो यार. ऍक्च्युली तिने मला सांगितलं काय घडलं ते. 1 नंबरची बिंडोक मुलगी आहे ती. तिला काय गरज आहे हे असं करायची? नाही स्वतःचं डोकं नाही वापरायचं. काहीतरी मूर्खासारखं करत्या.
अक्कल आहे का तिला? काय वागते ती? कळतंय का तिला? अरे बाई ठीक आहे ना, ठीक आहे. अरे ठीक आहे काय ठीक आहे केडी? चल ते सोड, तू भेट मला, माझं डोकं फिरलंय पार. का? नाही तू चल माझ्या बरोबर. त्या शनायासमोर ना एकदाच काय ते खरं खोटं करतो, नाही तर सरळ पोलिसात जातो मी. बस आता. अरे अरे यार तू पण ना भाई जरा शांत हो यार. काय म्हणजे अरे तुला माहिती ना ती कशी आहे, जरा पोरकट आहे, मूर्खपणा करते ती, पण मनाने वाईट नाहीये यार. आणि हे सगळं तिने तुला परत मिळवण्यासाठी केलंय यार. प्रेम आहे तुझ्यावर तिचं. वो कहते हैं ना प्यार में सब कुछ जायज है. हा अरे माफ असतं रे सगळे. असं काही नाहीये केडी. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयासाठी सगळं केलंय. मला सांग, मला मागितले असते, दिले नसते असे? आणि काय काय करून करून काय करणार होती त्या रुपयांचं? शॉपिंग? अरे किती शॉपिंग करणार आता? बास ना. नाही नाही, या वेळेला मी हा काय पोरकटपणा सहन करणार नाही. तू मला भेट आली. अरे यार तू शांत हो यार. तू एवढा ओरडतोयस यार तू. केड्या तू मला भेट. आपण असं ना डोकं हल्लंय आता. मला बसायचंय. तू आधी भेट मला, आपण एकदा बसू शांतपणे. अरे बसूया का? मग ठीक आहे. म्हणजे अभी तेरे को प्रॉब्लम है तो मैं हूं ना यार. केडी है ऑलवेज देयर. तेरे लिए कुछ भी यार, नो प्रॉब्लेम. येतो मी. हा. नाही ना वहिनी, अहो असं काहून म्हणतात? नागपूरची आठवण तर येतच राहते ना. नागपूरची तर आठवण खूप येते हो. पण का असते ना, आमचा नातू राहते इथे, त्यामुळे त्यासाठी तर राहावंच लागते. बाकी अहो नाही ना, येऊ ना आम्ही लवकर. बाकी सगळं बरं आहे ना? हवा पाणी का म्हणते नागपूरची? पाऊस आला का? अरे वा, छान छान छान. इथेही आहे हो, थोडं थोडं येत आहे. अहो पण नागपूर सारखा गारवा नाही ना. हो हा, हवा बाकी छान आहे. मी वहिनी तुम्हाला नंतर फोन करते बरं, निवांत. हा गुरु, कामा कुठं बाहेर जाते का? हा बाहेर जातो. कुठं? त्या भवानी सोबत तर नाही ना जात आहे तू? आई नाही ग, अजिबात नाही. मग काहून बरं या वेळेस जाते असं बाहेर? तुला माहितीये ना गेल्या वेळेला का झालं होतं ते? असंच रात्री बाहेर गेला होता. आणि आई मी एकाला भेटायला चाललोय. ही वेळ आहे का कोणाला भेटायला जायची? अगं काम आहे ना एक. जेवून जा बरं, जेवण तयार आहे, चल जेव. अगं जेवायलाच चाललोय बाहेर. काहून बरं गुरु तू बाहेरचं असं खाते? हा आताच तर तुझी तब्येत चांगली झाली आहे ना, असं बाहेरचं काहून बरं काय बाई खायचं? जेवून जा बरं, जेवण तयार आहे ना. आई डिनर मीटिंगला चाललोय. डिनर मीटिंगला कोणी घरून जेवून जातं का? काहीतरीच काय. कुठे जाते हे तर सांगत नाही, कोणासोबत जाते हेही सांगत नाही. त्या भटक भवानी सोबत तर जात नाहीये ना गुरु, माई शपथ आहे बरं तुला. त्या भवानीचा नाद सोडून दे बरं. आई शांत हो. उगीच भलत्या सलत्या शब्द देऊ नकोस मला. तिला भेटायला नाही जाते मी, केडीला भेटायला चाललोय, माझ्या मित्राला. ठीक आहे? नाही नसेल विश्वास बसत ना तर हे घे, त्याला फोन लावून देतो, तूच बोलतेस. तसं नाही ना रे. पण ते यावेळी काहून बरं तू बाहेर जाते? मग काय त्याला घरी बोलू का आता जेवायला? हो ना, त्याला घरी बोलव ना जेवायला. त्याला का आवडते का नाही सगळं बनवते मी. त्याला घरी बोलव बरं, अशा रात्री जाऊ नये. पुन्हा इम्पॉसिबल आहे. चल बाय. कठीण आहे बाई या पोराचं. घरामध्ये पाऊल टिकेल तर शपथ. त्या भवानी सोबत जात नाही बस, हेच खूप आहे.
कोण आहे? मी बोलले तर राग येईल तुम्हाला, पण परिस्थितीचं भान ठेवून वागा. शन्या पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, ओळखा. आतापर्यंत किती पैसे उधळले तिच्यावर. पण इतके कष्टानं कमावता तुम्ही, ते पैसे वाया जाणार नाही हे तरी बघा. सर आज एकटाच आलात का? हा एकटाच आलो, एकटाच असतो ना मी. तुमच्यासोबत मॅडम नाही आल्या का? नाही आलं. काही भांडण झालं सर? हे काय नाव काय आहे तुझं? राज. हा राज. ए राज, माइंड युअर ओन ब्लडी बिझनेस. ओके. हा फालतू प्रश्न नाही विचारायचे. हो मॅनेजर, ए तुमच्या याला सांगा. सॉरी सर. सॉरी आस्किंग मी फालतू क्वेश्चन्स. आज सौमित्र गेल्यापासून सगळी वाटच लावून गेलाय. श्या. अरे यार, ये अंकल लोग भी आजकल पब में आने लगे. ए हॅलो. हो अंकल, काय काम आहे तुमचं? जा ना, जाऊन घरी जाऊन मुलांशी खेळत बसा. नाहीतर काय, ओल्ड अंकल. ए हॅलो, एक्सक्यूज. हा तुम्ही अंकल कोणाला म्हणताय? मला मला अंकल प्लीज माइंड युअर लँग्वेज. हा तुला माहितीये मी कोण आहे? कोण आहे मी माहितीये का? आय डोंट केअर. तुमच्यासारख्या मुली आमच्या ऑफिसच्या बाहेर वाट बघत असतात आम्हाला जॉब द्या म्हणून. हा यू डोंट नो हु आय माय. माझी गर्लफ्रेंड आहे तुमच्या हाफ एजची. यू हॅव नो आयडिया. परत बोलायचं नाही अंकल. अरे मी काही बोललो काय गुरु? बोल बघ ना काय बोलते. अरे काही नाही, तू चल. तू अरे काय चल काय? अरे बघ, तूच चल. तूच चल. तूच चल. कळलं ना? गेली ती. चल कोण? बस तू, बस चल म्हणे. तू चल. अरे मला सांग, मी अंकल दिसतो का? अरे नाही अंकल दिसतो का मी? अरे मग ही काय बोलते? अरे ती काही बोलत नाहीये, ती डान्स करते तिचा. तू जाऊ दे ना यार. तू इथे कशाला आला यार? आणि मलाही बोलवलं. आपला अड्डा बरा होता ना यार. बस तुझ्यामुळे मलाही कॉम्प्लेक्स येतोय. यार ही शनाया गेली आणि सगळी वाट लावून गेली यार. मग कोण वाटेल ते बोलतोय? काय काय ऐकावं लागतं मला सांग. ते म्हणतात ना, धरलं तर चावतं, सोडलं तर चावतं. तसं झालंय माझं. नाही एकदा चावतोय, एकदा पळतं. हा काय? हा आणि हे सगळं कशाला बोलत बसलाय तू? आणि तू हे एवढं पिणं बंद कर बरं. नाहीतर काय, तू सोल्युशन काढ यार काहीतरी तुझ्या आणि शनायाच्या रिलेशनचं. तू रोज भांडतो तिच्याशी, मग पितो, मग पडतो कुठेतरी, ऑफिसला जात नाही, मीटिंगला जात नाही. अशाने कसं होईल यार? तुला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल, काहीतरी करावं लागेल तुला. काय करू काय यार मी? तू ऑफिसला जा, तू नोकरीवर जा, काम कर यार. देख नाही तो नोकरी भी जाएगी और छोकरी भी जाएगी. आणि त्या राधिकाचाही विचार कर. तिचा काय विचार करायचाय? काय विचार करायचा म्हणजे? अरे केवढं बोलते तुला ती, किती टोमणे मारते ती. मला नाही आवडत अजिबात. हा आणि मला काय म्हणायचंय की तू तिला हे कळूच कशाला देतो की तुझं आणि शनायाचं तुटलंय? मग तिला चान्सच मिळेल ना. मला डिच केलं यार. शनायानं मला डिच केलं. पूर्णच सुबेरला डिच केलं यार. ती कधी डिच करेल असं वाटलं नव्हतं यार मला. तुला माहिती आहे ना डार्लिंग, फार फार तर त्या सोसायटीतल्या लोकांना माहित असेल, इतर कुणालाही माहित नाहीये. आणि तू किती जणांना ओरडून सांगणार आहेस डिच केलंय.
त्यापेक्षा तुझा इगो बाजूला ठेव आणि तिच्याशी पॅचअप कर. इसी में तेरी भलाई. सोच. हे फेक दे रे.